नमस्कार मित्रांनो, माझं नाव शंतनू परांजपे आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या nas.io या कम्युनिटीवर. तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जाणून घ्यायला जो आपण चॅलेंज आयोजित केलेला आहे, एक छोटासा अभ्यास वर्ग आयोजित केलेला आहे. त्याच्यात तुम्ही जर सगळेजण सहभागी झालेले आहात आणि रोज रात्री 9 वाजता सलग 5 दिवस पुढचे मी एक 5-10 मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओज छत्रपती संभाजी राजांची माहिती सांगणारे किंवा त्यांच्याबद्दलची जी अपरिचित माहिती आहे, जी अल्पपरिचित माहिती आहे, जी सहसा चित्रपटांमधनं वगैरे समोर येत नाही, अशी माहिती तुमच्या समोर सांगण्यासाठी मी येणार आहे. आपल्या 5 दिवसांचे वेगवेगळे टॉपिक्स असणार आहेत. ते टॉपिक्स तुम्हाला त्या चॅलेंजच्या सगळ्या मेनूमध्ये दिसून जातील. तर आजचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराजांना आपण सगळेच जण धर्मवीर या उपाधीने ओळखतोच. आणि त्याचं प्रामुख्याने कारण असतं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं आणि शेवटच्या 40 दिवसांमध्ये त्यांनी जे वेगवेगळे हाल भोगले आणि एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांनी आपल्या शत्रूपुढे म्हणजे औरंगजेबापुढे अजिबात मान तुकवली नाही आणि ताठ मानेने त्याच्यासमोर उभे राहिले. या कारणामुळे त्यांना आपण धर्मवीर म्हणून ओळखतो. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या साधारण 8 वर्षांच्या छत्रपती पदाच्या कारकिर्दीमध्ये अशा काही गोष्टी केलेल्या आहेत ज्या गोष्टींमुळे खऱ्या अर्थाने ते धर्मवीर होते हे आपल्याला त्या गोष्टींवरनं समजतं. मी सगळी उदाहरणं इथे घेतलेली नाहीये, मी केवळ प्रतिकात्मक किंवा तुम्हाला एक समजण्यासाठी की बाबा अशा अशा गोष्टी केलेल्या आहेत तेवढीच मी उदाहरण घेतलेली आहेत. याबद्दल तुम्हाला अधिक डिटेल जर वाचायचं असेल तर संभाजी महाराजांबद्दलची जी ऐतिहासिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, त्याच्यामध्ये ज्वलज्वलन तेजस संभाजी राजा हे सदाशिव शिवदेनी लिहिलेलं पुस्तक असेल किंवा शिवपुत्र संभाजी हे पुस्तक कमल गोखलेंनी लिहिलेलं असेल किंवा वासी बेंद्रेंचं संभाजी महाराजांवरचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अधिक तपशिलात या सगळ्या गोष्टी वाचता येतील. आता इथली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साधू संतांचा सन्मान. संभाजीराजांनी आपल्या वडिलांचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा चालू ठेवला. ज्या पद्धतीने शिवाजी महाराज त्यांच्या राज्यात असलेल्या सर्व साधू संतांची भेट घेत त्यांचा योग्य तो मान सन्मान राखत, तशाच प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांनी देखील आपल्या राज्यामध्ये जे जे साधू संत त्यावेळेला होते त्या सर्वांचा मान सन्मान त्यांनी आपल्याला ठेवलेला दिसतो. काही ठराविक उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे. या व्यतिरिक्तही आणखीन बरीच उदाहरणं आहेत, परंतु ठराविक उदाहरणांचे मी हे कागदपत्रातलेच म्हणजे या सगळ्याचा रेफरन्स ऑब्व्हियसली संभाजी महाराजांनी लिहिलेली पत्र आहेत. तुम्हाला वाचून दाखवतो की तुकाराम महाराजांचे जे पुत्र होते महादोबा, ते देहूला राहायचे आणि त्यांच्यासाठी वर्षासनाची मोहीम त्यांना करून दिलेली होती. म्हणजे वर्षाची व्यवस्था संभाजी महाराजांनी लावून दिलेली होती आणि ते करण्यासाठी जे पत्र होतं संभाजी महाराजांनी पुणे प्रांताचे एक विनायक उमाजी म्हणून देशाधिकारी होते तर त्यांना लिहिलं. आणि हे पत्र बघा कधी लिहिलंय, 19 ऑगस्ट 1680, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झालेला नव्हता, तो 1681 मध्ये झाला. परंतु त्याच्याच आधी बरोबर शिवाजी महाराजांच्याच पावलांवर पाऊल टाकून छत्रपती संभाजी महाराजांनी हा सन्मान केलेला आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर पाटगावला मौनी बाबा होते, त्यांच्याबद्दल ते ईश्वरी पुरुष असल्याचा उल्लेख संभाजीराजांच्या पत्रांमध्ये आपल्याला दिसतो. आणि ते म्हणतात की भुई आणि वाजंत्रीची गरज आहे पालखीसाठी, तर त्याच्यासाठी म्हणून 1,200 त्यांनी पाठवलेले आहेत आणि हयातभर त्यांना हे देण्यात यावेत असंही उल्लेख संभाजी महाराज इथे करताना दिसतात. ही केवळ प्रतिकात्मक 2 उदाहरणं होती. या व्यतिरिक्त समर्थ रामदासांच्या संप्रदायातील अनेक गोसाव्यांचा सन्मान संभाजी राजांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेला आपल्याला दिसतो. याचबरोबर हिंदू सण जे साजरे केले जायचे त्या सणांचा देखील सन्मान, त्या उत्सवांचा मान किंवा त्या उत्सवांना जी मदत लागेल ती संभाजी महाराज आपल्याला करताना दिसत असत. यात सगळ्यात महत्वाचा उत्सव म्हणजे रामनवमीचा उत्सव, जो आपला चाफळला व्हायचा. हा उत्सव समर्थ रामदासांनी सुरू केलेला होता. आणि मग संभाजी महाराज लिहितात की चाफळ येथे रघुनाथ देव हे रामनवमी उत्सवाची व्यवस्था करतात. त्यासाठी त्यांना काही धान्य लागतंय, कपडे लागतात, त्याच्यासाठी त्यांनी आणि काही ब्राह्मणांना भोजन देण्यासाठी त्यांनी व्यवस्था केलेली आहे. आणि देवाचा उत्सव हा सालाबादाप्रमाणे म्हणजे दरवर्षी जसा चालतो तशाच प्रकारे तुम्ही चालू ठेवा असंही पत्र लिहून कळवतात. त्याचबरोबर संभाजी महाराजांनी आणखीन एक पत्र पाठवलेलं आहे. हे पत्र आहे 19 ऑक्टोबर 1680. त्यात असंही म्हणतात की शिपाई व इतर लोक स्त्रींची मर्यादा चालवत नाहीत. हे श्री म्हणजे प्रभू श्रीराम, त्यांची मर्यादा चालवत नाहीत, त्यांचा उत्सव नीट होऊन देत नाहीत, यात्रेकरूंना त्रास देतात वगैरे. तो होऊ नये म्हणून संभाजी महाराजांनी वासुदेव बाळकृष्ण यांना सांगितलंय की यात्रा सुखरूप करावी, मुसलमानांचा व इतर कोणाचाही उपद्रव त्या यात्रेला होऊ देऊ नये असं तिथे
सांगितलंय. त्यामुळे सणांचा सुद्धा उत्सव संभाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत ठेवलेला आहे. विविध प्रकारची दानपत्र दिलेली आहेत. जे मोठे अधिकारी पुरुष आहेत त्या अधिकारी पुरुषांना दानपत्र संभाजी महाराजांनी दिलेली आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं अप्रकाशित आहे ते तुळजाभवानीला दिलेलं दानपत्र आहे. त्याच्यामध्ये देवीला शृंगारलेला हत्ती, अलंकार 5 घोडे, 20,000 होनांचं दानपत्र आहे. त्याचबरोबर सगळ्यात प्रसिद्ध दानपत्र आहे बाकरे शास्त्रींना लिहिलेलं 20 ऑगस्ट 1680 रोजी. आता या दानपत्रामध्ये संभाजी महाराज आपल्या वडिलांचा आणि आपल्या आजोबांचा म्हणजे शहाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा उल्लेख करतात. त्यामध्ये संभाजी महाराजांनी जी विशेषणं या दोनही व्यक्तींना लावलेली आहे, शिवाजी महाराजांना आणि शहाजी महाराजांना, ती आवर्जून वाचण्यासारखी आहेत. या विशेषणांमधनं या दोनही महान व्यक्तींचं हिंदू धर्माविषयीचं काय मत होतं किंवा हिंदू धर्माविषयीचं काय कार्य होतं हे आपल्याला कळतं. आपल्या 5 दिवसांमध्ये आपण ते घेणार नाही आहोत, परंतु तुम्ही जर जिज्ञासू असाल तर बाकरे शास्त्रींना दिलेलं दानपत्र जरूर वाचा. हे दानपत्र 10,000 हुनांचं आहे. शिवभट निळकंठ भट अग्निहोत्री कराड यांना एक दानपत्र दिलं. त्यानंतर वेदमूर्ती राम भट गोपाळ भट अग्निहोत्री महाबळेश्वर यांना देखील दानपत्र करून दिलेलं होतं. आणि यांना जे दानपत्र दिलेलं होतं याच्यामध्ये संभाजी महाराजांसाठी अनुष्ठान त्यांनी केलेलं होतं आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी हे दानपत्र दिलेलं होतं. त्यामुळे संभाजी महाराज हिंदू धर्मातली विविध अनुष्ठानं देखील करत असत. याचबरोबर सध्या गोव्याच्या संग्रहालयामध्ये एक शिलालेख आहे. तो हळणकोण येथे सापडला आणि त्या शिलालेखांमध्ये तो आवर्जून वाचण्यासारखा आहे शिलालेख. तर या शिलालेखामध्ये फोंड्याचा तो देशाधिकारी होता धर्माजी नागनाथ, त्याला सांगितलेलं आहे की इथे मुसलमानी राज्यात अंगभाडं घेत, म्हणजे सुरुवातीला अंगभाडं घेत नव्हते तेव्हा सगळे लोक सुखी होते. हिंदू राज्य आल्यानंतर सुद्धा तो कर चालू आहे. तो कर रद्द करण्यात यावा. याच्यामध्ये संभाजी महाराजांनी हिंदू राज्य आले अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे. तो अत्यंत महत्वाचा आहे आणि तो कर संभाजीराजांनी माफ केलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर संभाजी महाराज त्या शिलालेखात लिहितात की सहसा धर्मकृत्यास नाश करू नये, करतील त्यास महापातकी, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या धर्मकृत्याला नाश करू नये. वरचं ते देशाधिकाऱ्याला जे कळवलेलं आहे ते पत्रातनं कळवलेलं आहे. आणि खालचा जो हळणकोंडचा शिलालेख आहे त्याच्यामध्ये ते लिहितात की धर्मकृत्यास नाश करू नये. या दोन्ही गोष्टीतनं संभाजीराजांना हे चांगलं माहिती होतं की आता हे हिंदू राज्य आपण आणतो आहोत. आणि त्याच प्रकारची घोषणा देखील ते आपल्या साहित्यांमधनं करतात. तर या काही उदाहरणांवरनं आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं हिंदू धर्माबद्दलचं कार्य दिसून येतं. तसंच त्यांना धर्मवीर का म्हणावं याबद्दल देखील आपल्याला समजून जातं. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास किंवा जो अपरिचित इतिहास आहे जो चित्रपटात मांडला जात नाही, तो सगळा त्यांचा संपूर्ण कालपट हा तुमच्या समोर आम्ही 7 दिवसात मांडणार आहोत. आणि हा अभ्यास वर्ग आहे. म्हणजे जसं आपण 5 दिवसात थोडक्यात माहिती घेणार आहोत तसं इथे 7 दिवसामध्ये जवळजवळ 1.25 ते 1.5 तासाची लेक्चर्स आणि त्यानंतर अर्धा पाऊण तास प्रश्न उत्तर असा पॉवर पॅक प्रोग्राम असतो. 9ला आपण चालू करतो आणि 11 11:15 पर्यंत सगळे डिस्कशन चालतात. संपूर्ण समकालीन कागदपत्रातनं हा इतिहास शिकवला जातो. याचं शुल्क आहे 1200 रुपये. 7 दिवसांचा अभ्यासक्रम आहे. तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहेत, नोट्स सुद्धा मिळणार आहेत. तर सगळी माहिती जर हवी असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर जरूर मेसेज करा. बाकी आपण उद्या देखील 9 वाजता या आपल्या NAS.io वरचा ज्या कम्युनिटीवर जो आपण हा अभ्यासक्रम छोटासा कंडक्ट करतोय त्याचं नेक्स्ट सेशन उद्या 9 वाजता होणार आहे. तर पहिलं सेशन झाल्यानंतर कम्प्लीटवर टिक करा, तरच तुम्हाला दुसरं सेशन बघता येईल. आणि हे जर आवडलं असेल तर आपल्या मित्रांना हे सगळं शेअर करा सो दॅट त्यांना सुद्धा या सेशन्सला जॉईन होता येईल. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.